कोपरगाव नगर परिषद संचलित डॉक्टर APJ अब्दुल कलाम नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र। सध्या हा आरोग्य केंद्र पोलीस स्टेशनने जप्त केलेल्या वाहनांच्या विळख्यात सापडलेला आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय गेल्या 15 दिवसांपूर्वी देखील माहितीने ही सगळी परिस्थिती जी आहे प्रशासनासमोर मांडली होती, परंतु याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाहीये। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या जुन्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची ही इमारत आहे आणि याच्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनने कारवाई करून जे वाहने दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल हे वाहने जप्त करून आणलेली आहे। ती वाहने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभी असल्यामुळे या पोलीस स्टेशनची इमारत असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असेल या दोन्ही इमारती या वाहनांच्या विळख्यात अडकलेल्या आपल्याला सापडलेल्या आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता नागरिकांना रुग्णांना या आरोग्य केंद्रामध्ये ये जा करताना मोठी अडचण आणि गैरसोय होत आहे। त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष देऊन प्रशासनाने लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ही वाहने इथून काढून घेण्याची गरज आहे आणि आरोग्य केंद्राचा जो रस्ता आहे तो रस्ता मोकळा करण्याची गरज आता खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या इमारतीचं नुकतंच आता लोकार्पण झालेलं आहे आणि पोलीस स्टेशनची इमारत पोलीस स्टेशनचं कामकाज आता नवीन इमारतीमध्ये सुरू झालेलं आहे। या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे ते नवीन इमारतीमध्ये त्याचं स्थलांतर झालेलं आहे, तरी ही जी वाहने आहे ती अद्याप इथेच उभी आहे। त्यामुळे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ही वाहने इतरत्र हलवावी आणि या आरोग्य केंद्राचा रस्ता हे मोकळा करून द्यावा अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून रुग्णांमधून जी आहे तर समोर येताना दिसत आहे। या संपूर्ण वाहनांचा विळखा या आरोग्य केंद्राला पडल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे तर अस्वच्छता निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या आरोग्य केंद्रामध्ये आपलं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना उपचार करण्यासाठी या ठिकाणी जे रुग्ण येत आहे, परंतु अशा पद्धतीने या आरोग्य केंद्राच्या परिसरामध्येच अस्वच्छता जर असेल तर या ठिकाणी या येणारे रुग्ण असतील किंबहुना जे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहे त्यांचा देखील आरोग्य एका प्रकारे धोक्यात आल्याचं चित्र या ठिकाणी या संपूर्ण परिस्थितीवरून आपल्याला लक्षात येत आहे। त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता आता प्रशासनाचे अधिकारी असतील किंबहुना नगर परिषद असतील पोलीस प्रशासन असेल यावरती काय निर्णय घेणार आणि लवकरात लवकर हे सगळी जप्त केलेली वाहने या ठिकाणाहून हलवून आरोग्य केंद्राचा रस्ता मोकळा करणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अनिल सह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।